इथं एवढ्या गोळ्या औषधं असतात ना, संपलेलं असेल तर ते फेकून देणार नाही. ह्याच्यात पण काही नाही, तरी पण तसंच ठेवलं. काय बोलायचं खरंच. किती पण दिवसभर पसारा उचला तर तेच. टीव्हीचा रिमोट तसाच, बटन तसंच चालू आहे. सांगितलं होतं कपाटामध्ये ठेव, ते पण ठेवलं नाही. टाळा पण इथेच. किती काम करत ना, दिवस अख्खा निघून जातो काम करता करता. असं पाहायला गेलं तर. हा लिफाफा पण राहू दे इथंच. काय माझ्याकडे पैसे काही आहेत का? बाहेर जायचा विचार करत होती जरा डॉक्टरकडे. काय करू? पैसे तर नाही आहेत माझ्याकडे. काहीतरी करावं लागेल. आता असं करून नाही चालणार. जाऊ दे. जेवण तर बनवलेलंच आहे. राणी नंतर घेईल जेवण. मी बाहेर जाऊन येते पड्डेशी तोपर्यंत. आई आजी झाली आजी. काय? हो तू 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 आई बनणार आहेस? खरंच की काय? आई बनणार अय्या माझी पोरगी. बापरे बाप. बापरे मला एवढा आनंद होतो ना, तुला खरंच सांगते. बस तू इथे बस बस. मला वाटलं हिला सांगा बा हिच्या चेहऱ्यावरती काय हा बा. मला आजच सकाळी कळालं मला. आणि तू नवऱ्याला सांगितलंस का? मग त्यांना सांगितलं. ते बोलले मी तुला म्हटलं मला काजू कतली खायची. म्हणजे का बरं म्हटलं असं असं आहे. म्हणे आणतोच. मी एक काम करते, मी आता बाहेरच चाललेली आहे. मग तुझ्यासाठी मस्त कैऱ्या घेऊन येते. हा चालेल घेऊन ये. आणि तुला काय आणू मला सांग बघू. मला सगळं आंबट चिंबट खायला आणि एकदम असं. आणि तुझ्या हाताने ना असं कैरीचा पना पण बनव. हां 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 ठीक आहे, मी नक्की बनवेन. मोरंबा. अजून फ्रुट्स वगैरे घेऊन येते. आणि ऐक, तू घरातलं काहीच काम करू नको. नाही मी काहीच नाही, नुसती थोड्या वेळ झोपते, आराम करते, नॉर्मल हलकं हलकं काम करते. ठीक आहे. मला जरा डॉक्टरकडे पण जायचंय. तर मी डॉक्टरकडे पण जाऊन येते आणि फ्रुट्स पण घेऊन येते. ये लवकर ये. पण हां मी लवकर येते. तू कुठे जाऊ नकोस आणि आराम कर. कुठंच नाही जाणार. आणि काही उचलू वगैरे पण नको. काहीच नाही उचलत. पाणी वगैरे भरपूर पी. ठीक आहे. तू ये घरी. हां मी येते डॉक्टरकडे जाऊन. काळजी घेतो. मी काळजी घेते. बरं माझी बॅग कुठे आहे पण? ठीक आहे, तिथे तू टांगवलेलीस. इथेच ठेवलेली आहे बॅग पण मी. मला खरंच खूप आनंद झालाय. आराम कर, तुम्ही येते. हां हो. मला तर काही सुचतच नाही, काय करू काय नको. मामा म्हणजे बाहेरच बसलेले आहेत. पर्स ठेवते आतमध्ये. बाई हे काय? काय होतं येईन बाई? काय काय नाही, ते जरा डोकं दुखत होतं ना. असं कसं डोकं दुखतंय? कसं डोकं दुखतंय? तुला उलट्या का होत आहे? डोकं दुखतं ना म्हणून उलट्या होतात. डोक्याला उलट्या नाही होती. मग काय तुम्ही पण हे कोरड्या वांते आहे ना. हा मग हे लक्षण वेगळं दिसतंय. असं काहीच नाही जसं तुम्ही विचार करताय तसं काहीच नाहीये. काय नाही ग. मग असं अचानक कसं काय? अचानक व्हायलाच नकोय. मी तुला बोलू तर मला डॉक्टरकडे जायचं होतं म्हणून. ते जरा जीव घाबरल्यासारखा. हा घाबरतो का जीव? हा बरोबर. उलट्या कसले होत आहे मला ते सांगशील का तू? मी शिरपतरावला फोन करतो. नाही दादाला फोन करू नका. दादा जर आला ना तर उगाच त्याला घरचे पण टेन्शन असतात. परत त्याला काय नाही पण मग आता तुला दवाखान्यात नाही ना करता, बाकी काही नाही. हा मला 2-3 दिवसात बरं वाटेल. मी खरं सांगते 2-3 दिवसात मला बरं वाटेल. हा तुला पण तसंच होतंय. अरे वा. तू ठीक आहेस ना? हा मी ठीक आहे. तुला उलट्या का होत आहे पण? तुला काय होत? आणि ह्या अशा कोरड्या उलट्या होणं हे लक्षण वेगळं असतं. हा बरोबर. सावकाश राणी, सावकाश. बरं का, मी पहिला शिरपतला फोन करतो. मामा राहू देत ना. मला घाम पण येतोय थंड. हा हा मग बरोबर, मग बोलून घेतो मी.
म्हणजे राहू दे फोनचं, आपण घरातल्या घरात मिटू ना काय असेल तर. हो हो हो. शिरपत, अरे कुठं आहे बाबा? असं का? जरा मला भेटायला येतो का? यायचं बा, लई दिवस झाले, गाठ नाही आपली. काय दुखायचं काय मामा? हा, दुखायलाय दुखतच आहे म्हणून म्हणलं भेटू. इकडे तुम्हाला सलाम बिलायला इकडे. नाही नाही, मला घरी भेटणं खूप चांगलं आहे. ठीक आहे. काय बरं मग मी एक काम करतो, हां, या माणसाला पाणी पाजून येतो. बरं बरं, चालेल. हां, जरा काळजी नाही यायचं. हां, हो हो हो, ठेवू का? हा. हो, कशाला तुम्ही त्यांना, मी सांगितलं ना तुम्ही नका दादाला फोन करू म्हणून. हॅलो हॅलो. हॅलो, कुठे आहे तुम्ही? अरे पेढे आणायला आलं ना. पहिले तुम्ही पेढे घ्यायचे आले, नका जाऊ, पहिले त्या पायाने परत माग या तुम्ही लवकर घरी. अरे तुला खाऊशी झाले ना, थांबा आता. मला नाही खायचे पेढे, तुम्ही पहिले घरी या. बरं आलो. पहिले मला घरी पाहिजे तुम्ही. लगेच आलो 5 मिनिटात. कशाला त्यांना बोलवलं उगं? कशाला त्यांना बोलवलं? तू इथं मला दिवस गेले, इथे तुला उलट्या होत आहे. इथं तर उलट झालं सगळं. पण तसं काय नाहीये तसं. तसं काही नाही, इथं माझ्या तोंडाला काय फसवायला लागलं, आता वेळ आली. आता इतक्या दिवस मी काही केलं का असं व्हायला? मला असं झालं, किती टेन्शन आलंय मला, तर काय करू मी, काय नाही, मला काही समजत नाही. आता ते येतं, त्यांना सांगावं लागल. काय सांगावं लागेल? काय सांगावं लागेल? तू काय राहायचा पर्वत करायला लागले, मला तेच समजत नाहीये. राहायचा पर्वत न करतो, काय करू मी? अहो मी तुम्ही तर बाजूला, माझं मी प्रेग्नेंट तर बाजूलाच राहिले, दुसरे तुलाच उलट व्हायला लागले. आता तर मला काय करत तेच समजत नाही आता मला. अहो तुम्ही तरी समजावा ना, उगाच काय पण बोलत राहिले ते. आता काहीतरी ती पोर काय बोलत, तुमचा अनुभव तुम्हाला माहिती, मी काय गडी माणूस सांगणार आहे? हां, तुम्ही दोघांना संगत उलट व्हायला लागलं तर काय होईल? हा, पण ते बघ, त्या उलट्यांचं काहीतरी कारण असायलाच पाहिजे ना. ते काय हो? काय झालं का? अरे ए, काय झालं तुला? मला उलट होऊ राहिलं. उलट होणारच ना आता. खुश कर. आई, इकडे बी आईला उलट होऊ राहिल्या. मामी का उलट होऊन राहिल्या? मला काहीच माहित नाही. इथे मी प्रेग्नेंट बाजूला, ते दुसरा उलट व्हायला लागून गेला. मामी तुम्ही पण उलट्या करून राहिल्या का? हा, आता उलटे का सुईटे पाय बाबा. हां, दादा हां, का हो? आता मला काय सांगतो? मामीने का उलट्या होऊन राहिल्या? ते आता मी काय डॉक्टर आहे? जेवण पचलं नसल म्हणून असेल. हा का? हा. नाही पण आम्ही तिकडे झोपतो मग म्हणून म्हणलं बाबा काय भांडण नाही काय? नाही, मला तेच म्हणायचं का मी काय डॉक्टर आहे का तुम्हाला विचारतोय? तुम्हाला नाही विचारतो, कोण विचारतो? इथं कोण आहे आता आपल्या दोघांशिवाय? म्हणजे का बरं उलट्या होऊन राहिले बा असं? अरे मला काय सांगता येईल? काय मामी काय गडबड आहे? गडबड गडबड काय नाही, थोडस ते हवामानामुळे होत असेल जरा. सांगितलं तुझी खुशखबर सांगितलं गेलं. सांगितली मी आईला मी प्रेग्नेंट आहे. बरं का मामी ऐका ना, ही आई होऊन राहिली, मी बाप होऊन राहिलो. त्याच्यामुळं हिला होते उलटे, पण तुम्हाला का बरं होते? राम राम. राम 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 राम. आले का? हं? डायरेक्ट तुझा फोन करा. अहो, लय दिवसाची खत वाटली होती, म्हणलं या बुवा. हा, नाही काय खताचं काय नाही. आले ना? आम बरं, बरं आहे ना? आम्हाच ते काय मसला पाणी पाणी आणलं का? बरं झालं. पण काय कळकळ जेवढा. आता कळकळीचं असे काय नाही दादा, मी पाणी वगैरे घेऊन येते पाहिजे तर. जेवण जेवण नाही वगैरे. जेवण करणार आलं. घरनं आले का? जेवण केलं इकडे माग जोडदारांना पाणी पाजलं, बिस्लरी घेतली होती. हां हां, पाणी नका. बरं. बरं दादा एक काम करू का? हां, मामीला आणू डॉक्टरकडे दाखवून आणतो. नाही नाही नाही, झालं माझं सगळं. काय झालं मला? हा? जाऊन या ना, घेऊन त्यांना जा. तरासवर राहिलं काहीतरी खाल्लं गेलं जा वाटतं. घेऊन जा. कोड्या उलट्यावर मला राहिल्या. पण जायचंय दवाखान्यात, मला पण तू जायचं. पण एक चाल काम करा, हा. तुम्ही जा पाहून आम्ही गप्पा करतो. बरं दोघीला संगत घेऊन जा तुम्ही आता. हा चालेल. हा? तेव्हा असं होतं, हा ना, असं हो राहिलं, लय तकलीफ हो राहिली हो. लय तकलीफ होती. केव्हापासून व्हायला लागलं? मग का झाले 2 महिने, पण आज जर नाही नाही, पहिले दवाखान्यात चला. गेलो. काय मामी घ्या. पहिले घ्या, दवाखान्यात. घ्या. दवाखान्यात चला पहिले चेक करून आणा. लगेच चेक करून आणतो. नाही नाही काय होतं, हा. थोडकं ये बाबा, राहिलं, येलं. आता तसंच झालं हो. मला म्हणत आहे ना, तुमच्या काय खाण्यात काय तरी बदल झाला खाण्यात. नाही, हिला तर दिवस गेले ना. अरे हा, वा गेले वा दिवस वा गेले. वा, मग तर. हिला गेले दिवस, पण हिला काय केलं? अं, हा?
काही इकडे तपास ना तपास हा ना चला चला काही इकडे घ्या पटकन घ्या परस्पर घ्या म्हणजे कसं दूध पाणी हा, लगेच, लगेच. हा नाही तर पण हिला मी जाते जाऊन आले दिवस हिला जाईल डॉक्टरकडे. रात नाही नाही मी माझ्या काय हातात होतं, एक काम करा तू कोण दवाखान्यात गेली मी ते जैन डॉक्टरकडे माझं एक काम करा तुम्ही त्याच्याकडे पवारकडे नेतो. जा रिपोर्ट काढून आणा हा का म्हणजे चला ना माझ्या चल ना पटकन चला ना मामी पटकन चला ना या पटकन जाऊन या नेमकं काय काय दुखणं हा ना बरं काय होतं दुखणं लांबत हा, मग लांबत लय लांब होतं. चला मामी चला. आणि पटकन या हा लगेच आलो हा आम्ही हा अहो ऐका ना मी काय बोलते मी जाऊन आले जैन डॉक्टरकडे काय जाऊ बोलले दे. ते डॉक्टर डॉक्टर म्हटले की आज बोलले का नाही 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 ते बोलले पाण्यामुळे झालंय होऊन जाईल असं नाही 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 मग अवघड समस्या हा. आहे. उद्या काय झालं मग हा? हा? वांटीचं काय रक्ताची वांटी होऊ शकते हा 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 हो. चला चला लवकर जा. हा? जाऊन यायला काय हरकत नाही. चला ना मला चला त्रास चला होतो चल ना चला चला मामी ना दोघीला दाखवून आणतो चला तुम्ही तिला दाखवून आणा ना तिला दाखवून आणा दादा मी बरी नाही आहे. नाही, तिला जायला दिवस तिला काय नाही तिचं काही नाही पण तुमचं कन्फर्म करायचं हा हा गावाला दुखण्याचं काय खरी चिकित्सा इकडे आहे. कसं सांगू आता घ्या ना मामीला घ्या ना या जाऊन या ना जाऊन नाही या जर तुम्हाला काय डॉक्टर सांगितलं सांगून टाका हा चल गाई चल. अरे अरे सोड मला पण दिवस गेलेत काय मामी तुम्हाला पण बरं तुझ्या नवरा बरोबर किती महिने किती वर्ष झाली लय दिवस झाले ना कमाल आहे आमच्याकडे राहून त्याला 3 वर्ष झाले जावाई हा. आता हिची ईद वाटतो मी लावा का बरं? हा मग ते काय वाटलं जावायच्या माती मारू राहिले पाहुणे मग कोण बाय मी काय म्हणतो हा. ती तुम्हा कसं 3-4 वर्षापासून हो आमच्याकडे मग याचा अहो अर्थ- मला दिवसच यांच्यापासून गेलेत काय 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 दिवस मला जावे बापून माझ्यापासून कस काय गेले हिला हिला गेले दिवस माझ्यापासून नाही नाही आता मी खोटं काय बोलू तुम्ही म्हणजे तुम्ही मला झोपून त्यांच्याकडे जात होते का नाही ते काय झालं काय झालं तुला लाज नाही वाटली काय झालं म्हणतो जाऊ दे तुम्ही आता शान खाल्लं शान हा. शान खाल्लं कलंक लावला एक कलंक दिवस काय झालं माहिती का हम्म. आम्ही गप्पा मारत होतो ही गेली झोपून हा. मग गप्पा मारता मारता मग जाऊ आम्ही आले पाणी प्यायला मग तू शरम नाही वाटली थोडीफार एवढी चुकून गडबड झाली गडबड झाली सांगताय अजून गडबड झाली बाहेर नको ना, राहू दे शे. मग आता काय करता आण तू खाली करू चल किती महिने मला आता चौथा लागलाय नाही मग नाही खाली होणार मग नाही खाली होणार होऊ द्या आता वाढवा आता राहू द्या माय चालली की ते एकाच पाण्यामध्ये खेळू एकच पण हे गडबड होऊन जाईल सगळं नाव बदनाम होईल करतो काहीतरी चला काय करतो काय काय आता काय करणार बघून एखादा डॉक्टर हुशार असेल तर अहो ती 7-7 8-8 महिनेच काढते काय ज्यांना गुण आहे बरं गर्भपात करणं काय ज्यांना काय गुन्हा ज्यांना आहे गुण आहे तुम्ही करायचं असेल एक म्हणजे तू पाणी प्यायला आली तेव्हाच कार्यक्रम झाला मी तो मग केस टाकू शकतो काय बरं बरं पाहुणे जाऊ द्या मरू द्या चला ठीक आहे आपण ठेवलं बी आता हिला पोरग होईल किंवा हिलाही होईल दोघांचं नातं काय राहील काय नातं राहील हे तुम्हाला कळायला पाहिजे ना म्हणजे तो हिच्या पोराचा मामा राहील का हिच्या पोराचा भाऊ राहील नेमकं नातं काय ठेवायचं हा ते तुम्ही ठरवा आज ये ना तर आम्ही मरतोय हा. तुम्हाला जशी जख मारायची तशी मारा बर का अहो तुम्ही काहीतरी विल्हेवाट लावा हा आता हेच आम्ही गपची बसणे तुम्ही तुमचे काम करीत बरं, राहणे एकदा डॉक्टरकडे जाऊन येऊ का सल्ला घेऊन येतो हा चालेल तेच म्हणायचं मामीचं असं पोटकावर मोठं मोठं दिसून राहिलं हा आणि वांत्या झाल्या हे तर समजलंच आपल्याला का कारण तेच असायला पाहिजे आणि शरीरात फरक काय झाला हो. झालं तिचं ऑपरेशन करायचं होतं हा. पण तिचा नवरा वारला हा. माझं काय ऑपरेशन करणार पोरं बंद करायचं ऑपरेशन करायचं होतं तुम्हाला मी असताना सुद्धा तुम्ही माझ्या आई जवळ जाऊन झोपले म्हणजे तुम्ही किती अरे मी आईजवळ गेलोच नाही ना, ते मामी आलत्या. प्रेग्नेंट कस काय झाली ते पाणी प्यायला आलत्या पाणी प्यायला आली, पाणी तर प्रेग्नेंट झाले का त्या काय गडबड होऊन गेली सगळं तुझं शिरपतराव जर एखाद्या वेळेस 3 कबूल नसी झाली ना तर ते दुखणं माझ्याकडे आलं मरायची पाळी आली असती मला तुम्हाला सांगत आता मी ती माझी बहीण आहे तिला माव काय मा कनक येऊन देऊ ती तुमच्याकडे राहून ते काम सुरू म्हणजे आता आम्ही अशी सांभाळूच राहिलो ना पण मग आता हे लय नाही, आवडेल आता आहे ना ना. आता तुम्ही एक सांभाळून आता देतो तुम्ही ना आता. आईच्या मुलाला तुमचं नाव देणार आहे का नाही तो बापाचं देऊ ना माझ्या बापाचं तुम्ही झोपा माझ्या बाप नाव देईल हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही समजून घ्या ना मला आता मी काय समजून घेणार मी आई रा ना तोंडाला पूर्ण काळं फासलं, मी रानका काळं फासलं. होऊन 34 लोकं वर्ष झाली हसतील. मला मायले की आणि दोघी त्यावेळेला- प्रेग्नेंट बरं ऐका पाहुणे असं करू आता ही घरातली बात आहे असं करू मामीला ना पोरग हो सर घराच्या बाहेरच काढायचं नाही झालं का आपण त्याला ना आश्रमात सोडून देऊ वा 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 हे पाप कुठं फेडणार
अरे खर्च मी करील ना. खर्च तुम्ही करशाल. हा जाऊ दे आता काय मग करते आपलं पण मला. देऊन द्या ना आश्रमात. बरं चल दोन्ही देऊन देऊ काय वा tension वा लाज वाटत तुम्हाला लाज. पाणीच्या बाण्याने दिलं त्या बाईला पोर. जाऊ देत ना सोनं अरे कशाला वंशाला करताय? दिवा पाहिजे ना म्हणतो दोन्ही देऊन टाकू. अहो दादा मला काय माहिती एवढी ताण गाबी म्हणून. अहो मग ते समजायला पाहिजे ना अहो, आपल्याला. एकदा चालली ते पाणी प्यायची नेमकं त्याच्यात गडबड होऊन गेली सगळी. पहिले त्याच्यात राहून गेलं का. हे काय होतं हे तुमचं दुकान तुम्ही मिळतो हम्म. हे पाहुण्या रावळ्या पोत काय येऊन देऊ नका बरोबर आहे. आणि आता आमच्या गावाला जर माहीत झालं हा. तर मला तिला गावात फिरायला नाका हो बरं आता एक काम एक कर. तर वागता माणूस. नवरा मरून तिला दिवस गेले 4 बरं वर्ष आता एक मग? काम करतो ऐक ना. म्हणजे आमच्या दोघांच्या सोबत डोळे जेवण होईल का आता. ना डोळे जेवण तुम्ही डोळ्याचं काय घाला सोबत करायचं. एकत्रच बाळात पण करा ते काय मला सांगू नका फक्त माझ्या गावाला येऊ नका दादा या मामीला आपण मागच्या खोलीत आहे ना बंद करून टाकू डायरेक्ट. काय बाहेर नेऊ दे. हा मग त्याशिवाय पर्याय पर्याय नाही. नाही. बाहेर चर्चा होऊन बाहेर जाईल सगळी. चर्चा होऊन नाही अहो, द्यायची. पण- पोट दिसेल ना मामी. बरोबर आहे पण मी बंद खोलीत हा, कशी मग राहू? हा, राहावंच राहावंच लागेल. लागल. राहावं लागल. तेव्हा नाही लाज वाटली ना आता काय लावाज. तिला इतकं पोट येत आहे ना नव्या माने तिचे पाय तिला दिसते नाही हा एकदम ते मग मध्येच पावडर. तिला नाही एकदा त्या यापूरच्या टायमाला तिला खाली तिचे पाय दिसत नव्हते असं एक काम करतो आधी मी डॉक्टरकडे पाहतो डॉक्टर जर काही जर बोलला हा. ना पाहू मग ए मामी चला आता मामी म्हणू काय म्हणू मला तेच कळालं. हा आता काय म्हणायचं जत मारायची मारतो. हा? काय म्हणा तुम्ही जा हा लवकर. आता काय चंपा म्हणायचं चल, चंपाच म्हणाला आता मामी. चला. जा या काय कशी जख मारायची मारून. जय बा हं? दाढीला कांदे बांधले कांदे काय करणार बा आपण आता आपण हात टेकले. आता हे तुमचं दुकान तुम्ही भेटा प्लीज माझी बहीण आहे ना आमच्या गावाला येऊन देऊ नका नाही नाही शक्यच नाही तुमची त्याला आबरू. तुम्हाला सांगतो तो देवावर जर पाहिला हा अरे रे 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 एकदा या पुढच्या टायमाला जेव्हा दिवस गेले ना हा. तिला चालता नव्हतं चालता वाटा ना असं का हा भलं मोठं एवढं पोटीवर ना चालायची नाही हा ते हा. हा एसटी मध्ये तिला चढता आणि एसटी मध्ये 2 बाईने मागून उठली जाऊ एसटीत घुसली लयच अवघड काम आहे. तसं जर आमच्या गावात अवघात झाली हा तुम्ही ना तिला डिलिव्हरी होतो मागच्या खोलीतच कोण हा तेच करतो आता तुम्ही काय काळजी करू नका. हा हा बरं या मग हा येऊ का? या